रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपली आजची रेसिपी आहे मस्त झणझणीत चटपटीत असे भजी। हे भजी आपण पालक आणि बटाट्यापासून बनवलेले आहेत। चवीला खूप छान लागतात आणि मस्त खुसखुशीत ही भजी तयार होते। हे पहा, मस्त खुसखुशीत ही भजी आपली अशी छान होणार आहे। त्यासाठी मी इथे एक जुडी पालक घेतलाय। पालक स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला आहे। आता पालक आपण थोडं बाजूला ठेवूयात आणि आता आपण एक मोठा बटाटा घेऊयात। त्याची अशी साल काढून घ्यायची आहे आणि बटाटा खिसणीवरती खिसून घ्यायचा आहे। इथे पालकच्या ऐवजी तुम्ही चवळी किंवा मेथीची भाजी सुद्धा वापरू शकता, त्याचे सुद्धा भजी खूप छान होतात। आता हा बटाटा आपला खिसून झालेला आहे, तो आपण या पालकमध्ये घालूयात। बटाट्यामुळे हे भजी छान मस्त एकदम खुसखुशीत होतात आणि पालकचे भजी तर आपण नुसत्या पालकचे भजी केले तरी ते सुद्धा छान खुसखुशीत होतात। इथे आपण 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलंय आणि 2 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे। आणि आता इथे आपण 1 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर घालायचे आहे आणि लाल मिरची पावडर घालायची आहे। 2 मोठे चमचे मी तीळ घातलेले आहेत आणि ओवा थोडासा हातावरती घ्यायचा आहे आणि तो थोडा चोळून मग त्यात घालायचा आहे। 1 चमचा ओवा तुम्ही घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे मसाले भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत चमच्याने। आणि हे पीठ भिजवताना याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही, कारण बटाट्याचं आणि पालकचं जे पाणी सुटलेलं असतं त्यातच हे पीठ छान भिजवलं जातं। वरून जास्त पाणी घालायचं नाही आहे, जास्त म्हणजे याच्यात बिलकुल पाणी नाही घातलं तरी चालतंय। आणि इथे जे आपण मसाले आणि पीठं वापरलेली आहेत ते तुमचं जेवढं पालक आणि बटाटा आहे त्यानुसार तुम्ही वापरू शकता। आता हे पीठ आपलं भिजवून झालेलं आहे, भजी तळून घ्यायचे। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्याच्यात तेल घातले। तेल गरम झाल्यानंतर मग ही भजी याच्यामध्ये अशी सोडायची आहेत। भजी तुम्हाला हव्या त्या आकाराची छोटी मोठी हवी तशी तुम्ही करू शकता। ही भजी ओव्यामुळे खूप छान लागतात, ओव्याचा असा खूप छान स्वाद या भज्यामध्ये लागतो। ही भजी आता एका साईडने आपली तळून झाली आहेत, ती आपण आता दुसऱ्या साईडने तळून घेऊयात। भजी छान मस्त तळून झालेली आहेत आणि भज्यांना कलरसुद्धा खूप मस्त छान आलेला आहे। एकदम खुसखुशीत ही भजी होतात आणि करायला सोपी आहेत। इथे आपण पालक घेतला आहे, पालकच्या ऐवजी तुम्ही चवळीची किंवा मेथीची भाजी वापरलीत तरी चालू शकते। हे छान मस्त आपले खुसखुशीत असे पालक बटाटा भजी तयार झालेले आहेत। तेव्हा रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह।